राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 3 मार्च या दिवशीचं चिंतन. मनाचे मनत्व हरपून जाणे हाच नाममंत्र. मन आणि मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन. मन माऊली सर्वांची. तुकाराम महाराजांचं हे वचन आहे. ज्याचे मन नाही आले हातासी, त्याने संसारासी सोडू नये. हे पण त्यांचंच वचन आहे. काम्यानाम कर्मणाम न्यास संन्यासम कवयो विदुः. हा गीतेतला श्लोक. मनाचं महत्त्व परमार्थात जास्त आहे. प्रपंचातही आहे, पण त्यापेक्षा परमार्थात जास्त आहे. कारण मनाच्या द्वाराच इंद्रियांचा संयोग विषयांशी होऊ शकतो. मन जाग्यावर नसेल तर आसपास काय चाललंय त्याचा थांगपत्ता लागत नाही, त्याची जाणीव राहत नाही. मनाची विनवणी समर्थांनी एवढ्यासाठीच केलेली आहे, त्याचा निग्रह अवघड आहे. चंचलम हे मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. असं अर्जुनानं भगवंताला सांगितलंय. याचं कारण असं की मन हे वायुरूप आहे. श्वसन आणि प्राण या दोहोंशी त्याचा संबंध आहे आणि अस्तित्वाच्या भावाशी ते निगडीत असल्यामुळे त्याचा प्रभाव शेवटपर्यंत माणसावर राहतो. म्हणून मनाचं मनत्व, त्याचं कार्य थांबणं हे प्रथम उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. कारण त्याशिवाय आसपासच्या दृश्याचं भान हरपणार नाही. देहाचा विसर पडायला हवा असेल तर मनाचं उन्मन व्हायला पाहिजे. ऐसे करी देवा ऐक हे वचन, देहाचा विसर पाडी मज. असं तुकाराम महाराज म्हणतात. जाणीव आणि नेणीव ही दोन्ही मनाच्या व्यापारावर अवलंबून आहेत. मनाचा पडदा काढला की त्याच्यावर संसाराचं चित्र उमटायचं बंद होतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे कसं साधायचं तर ते नामानं साध्य होऊ शकतं. नामाच्या उच्चारणानं आणि अनुसंधानानं, विशेषतः श्वासात नाम घेण्याच्या प्रयत्नानं श्वसन संथ आणि श्वसन संथ झालं की मनाचा वेग, चंचलपणा कमी होतो, हा अनुभव आहे. एकाच गोष्टीवर चिकटून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पण एकदा मनानं ते स्वीकारलं की त्याचे व्यवहार थांबतात. ते थांबले की मग त्याला दृश्याचा विसर पडतो, देहभान हरपतं आणि तसं झालं तरच परमार्थ साध्य होतो. हे सर्व नामसाधना आणि गुरुकृपा यावर अवलंबून आहे, हे विसरता कामा नये. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.